थोडंसं त्यातला गैरसमज करू नका. राज्यकर्ता हा विकासाभिमुख पाहिजे, संवेदनशील पाहिजे, टीम स्पिरिट पाहिजे काम करताना, आणि त्याचबरोबर फास्ट ट्रॅक डिसिजन मेकिंग प्रोसेस पाहिजे, आणि पॉझिटिव्ह स्ट्रॉंग पॉलिटिकल विल पाहिजे, आणि बुलडोज करण्याची वृत्ती पाहिजे. आता हे टनेल आणि याच्यातलं मी तज्ज्ञ नाही, मला खरंच काही समजत नाही, पण मी बुलडोजर होतो. LNTचे चेअरमन आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन चेअरमन माझे दोघे गाडीत बसले होते, आणि मी त्यांना म्हटलं की मी 240च्या स्पीडवर मी चहा पिन आणि माझ्या कब्बशीतला एक थेंब गळला तर तुम्हाला बघून घेतो म्हटलं कसा आहे. तर म्हणून खबरदार म्हटलं ग्रेडियंट कसा मिळेल पाहिजे मी. आणि मी त्या 200 अजित गुलाबचंद माझ्यावर होते, LNTचे चेअरमन होते, 240 किलोमीटर ती एक्सप्रेस हायवेची टेस्ट ड्राईव्ह घेतली, आणि ते दोघे घामाघूम झाले होते कोट घालून, या नाही तर काहीतरी शिव्या देईल काहीतरी बोलेल वाटलं तिकडं. त्यामुळे मी तो पूर्ण टेस्ट केली आणि 240 किलोमीटरवर मी चहा पिलो, एक थेंब नाही सांडला. मी अजित गुलाबचंदीचा आणि त्यांना एकदम हात मिळवला त्यांच्या पाठोपाठ. मला आनंद झाला, तुम्ही छान रस्ता बांधला. एकदा सायनच्या पुलावर क्रॅक गेली होती, गॅमन इंडिया कंपनी काम करत होती, त्याचे मालक मला भेटले आणि मी त्याला एवढ्या शिव्या दिल्या की मी तुला 6व्या मधल्यावर तुला पुढे काय काय शब्द वापरत ते सांगा, तुला मी ढकलून देईन म्हटलं खाली, यू माइंड वेल, दिस आर द ॲसेट ऑफ माय कंट्री म्हटलं. आणि तो इतका घाबरला, तो पूल झाला. नंतर मग त्यांनी VT जवळ जो JJ हॉस्पिटलचा फ्लायओव्हर तो बांधला, त्याला देशातलं पहिलं बक्षीस मिळालं. उद्घाटन पवार साहेबांच्या हस्ते आलं. तर तो अमित राजन माझ्याकडे आला. तो मला म्हणाला की मला आज रात्री तुम्ही माझ्याबरोबर चला आणि हा पूल तुम्ही बघा. तुम्ही म्हणला मेरे को क्या लेना, मैं मंत्री भी नहीं हूँ, मेरा संबंध में अब छोड़ दो ना यार, मुझे नहीं आना. बोले मैं नहीं जाऊँगा. बोले क्यों नहीं जाओगे? बोले आपने इतनी गालियाँ दी है मेरे को, इतने अपमान किए हैं, और मैंने उससे सीखा है, मैंने अच्छी चीज बनाई है, मुझे अवार्ड मिला है. जब तक आप मेरे पीठ पर हाथ नहीं रखेंगे तब तक मुझे नींद नहीं आएगी, आप मेरे साथ चलो. मी त्याच्या गाडीत बसलो आणि या पुलांमध्ये एक्सपान्शन जॉईंट्स असतात. तर मी एक्सपान्शन जॉईंट्स त्यावेळेस सिंगापूरहून आणले होते, कारण आपल्या इथे ते धक्का लागतात असं गाडीला. तर ते इतके सुंदर एक्सपान्शन जॉईंट्स त्या पुलावर बसले होते, आणि तो पूल इतका सुंदर बनला आहे की तो जगातला एक श्रीनिवासन नावाचा भारतीय व्यक्ती आहे, हाँगकाँगचा, तो कन्सल्टंट आहे, त्यांनी ते तयार केला डिझाईन. तो इतका सुंदर बांधला की मी त्याच्या पाठीवर हात ठेवला, म्हटलं नाही राजन आपने बहुत अच्छा बना. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तर मला आपने मुझे गालियां दी इसलिए मैं सुधर गया. मेळघाटातल्या कुपोषणग्रस्त भागामध्ये रस्त्यांचं जाळं उभारण्यामध्ये तुमचा मोठा वाटा आहे. तर अशा ठिकाणी हे काम करत असताना अडथळ्यांचा पाऊस नाही पडला? हायकोर्टात पेल झाली. मला चीफ कॉन्सेप्टर ऑफ फॉरेस्ट ज्यावेळी तुम्हाला कायदा मोडायचा असेल तर पहिली गोष्ट कायदा बेंड करा ब्रेकिंग पॉइंट पर्यंत. आणि जर एखाद्या वेळी कायदा तोडायची गरज पडली तर स्वतःच्या स्वार्थाकरता नाही, पण तळागाळातल्या शोषित पीडित गरीब माणसाकरता कायदा तोडायचा असेल तर एकदा नाही 10दा तोडला पाहिजे, आणि मी तो तोडीन. जर त्यातून गरीब माणसाचा फायदा होणार असेल तर त्यात मला संकोच नाही, मी कुठल्याही कारवाईला तयार आहे. आता एका असाध्य रोगाबद्दल तुम्ही बोललात, त्याच्यावरून एक प्रश्न आहे. परवा देवेंद्र फडणवीस जेव्हा अध्यक्षपद घेतलं, प्रदेशाध्यक्ष, त्यावेळेला तुम्ही भाषणात अतिशय सूचक एक वाक्य बोललात. ज्या प्रेक्षकांनी ते पाहिलं नसेल त्यांच्याकरता म्हणून ते वाक्य सांगतो की आमचा प्रॉब्लेम आमच्या पक्षातल्या मोठ्या नेत्यांची छोटी मनं असा आहे. एकदा महाराष्ट्राला सांगून टाका, हे मोठे नेते आहेत तरी कोण? तुमच्या मनात ते नाही आहेत. मी पत्रकारावर प्रश्न विचारत नाहीये. आता मला पगडी घातली तेव्हा मला आता लक्षात आलं की टोपी फिट बसली. मी एक बरेचदा असं बोललोय की जी माणसं दुरून खूप मोठी दिसतात त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून लक्षात येतं की ती खूप लहान आहेत, आणि जी माणसं दुरून खूप लहान दिसतात त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून लक्षात येतं की ती खूप मोठी आहेत. आणि माझा हा प्रश्न मला एक रेखा पवार म्हणून पारधी समाजातल्या आमच्या कार्यकर्ते आहेत. ज्यावेळी गोपीनाथराव गृहमंत्री होते त्यावेळी हिंगणा भागात काही पारधी समाजा लोकांनी धर्मांतर करायचं ठरवलं. आपले ते कार्यकर्ते आहेत तिथले प्रभूणे, गिरीश प्रभूणे, ते त्या तिथे काम करायचे. मग मी त्यावेळी पालकमंत्री मी ते सगळं थांबवलं. त्यापुढे त्यांचं बरंच कामं झाली, त्या पक्षात आल्या.
आणि मी त्यांना तिकीट दिलं जिल्हा परिषदेचं. मी अध्यक्ष होतो, पण नंतर लक्षात आलं की तो ट्रायबल मतदारसंघाने ते ट्रायबललाच तिकीट दिलं, म्हणजे माझं सोडून सगळ्यांचं मत होतं की दुसरं तिकीट बदलवलं पाहिजे. आणि मी त्यांना 10,000 रुपये देऊन कामाला सुरुवात करून द्यायला सांगितलं होतं. मला लक्षात आलं माझी चूक झाली. मी त्यांना बोलावलं. ज्यांचा हातबट्टीचा धंदा होता त्यांनी तो बंद केला, त्या बाईंचे उदाहरण सांगतो. त्या मला येऊन म्हणाल्या, मी म्हटलं रेखाताई गडबड झाली. काय झालं भाऊ म्हणे. म्हटलं तुम्हाला तिकीट नाही देता येत, आपल्याला तिकीट बदलावं लागतं. मग त्यात काय बदलवून टाका म्हणे. झट बाईंनी पर्स उघडली, 6,500 रुपये काढले आणि 3 दिवस गाडी फिरवली होती, त्याचे पैसे आहेत, हे खर्च आहे, हे बाकीचे पैसे घ्या आणि तुम्ही ज्याला तिकीट द्याल त्याचं मी काम करेन. त्या बाईने जो व्यवहार केला, तिकीट मिळाल्यानंतर लोक कशी ट्रीटमेंट देतात त्याचा मी अनुभव घेतला. घराच्या बाहेर काढतात. म्हणजे आमच्या भाषेत जे संघामध्ये होते, मोठे मोठे संघाचे स्वयंसेवक होते, तृतीय वर्ष देखील झाले, तिकीट नाही मिळालं, त्याच्या घरी गेलो की तेही पण आम्हाला बाहेर काढलाय. मला मी गेलोय, म्हणजे चांगल्या कार्यकर्त्याकडनं मी हे भोगलंय. पण त्या बाईचा कशाशी संबंध नव्हता. त्या बाईनी मला जे सांगितलं ते बघून मी एवढा आश्चर्यचकित झालो की तिच्यापासून मला खूप शिकायला मिळालं. त्यामुळे मी असं म्हटलं की राजकारणातली मनं मोठी ठेवली पाहिजे. मला एक गोष्ट तुम्हाला सांगतो, माझ्याबद्दल कोणी वाईट केलं नसेल असं मी म्हणत नाही, पण कोणी जर माझ्याबद्दल वाईट केलं असेल तरी त्याची मी दखल घेत नाही. आणि कोणी माझ्याबद्दल वाईट बोललं असेल तर मी वाईट बोलणार नाही. कोणी माझं वाईट केलं असेल तर मी वाईट करणार नाही. 2 रेषा, एक तुमची आणि एक दुसऱ्याची आहे. तर तुम्ही दुसऱ्याची रेषा पुसली तर तुमची रेषा मोठी होऊ शकते. मला दुसऱ्याची रेषा पुसायची नाही, माझी रेषा मोठी करायची आहे. आणि त्यामुळे मी असं नेहमी सांगतो की आपल्याशी कोणी वाईट वागलं तरी तुम्ही वाईट वागू नका. नाही तर वाईट वागण्याचंच, तुम्ही माझ्याशी वाईट वागले म्हणून तुम्ही त्याच्याशी वाईट वागले म्हणून तुम्ही त्याच्याशी वाईट वागले, आता हे चालतच राहतं. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की जी राजकारणातली माणसं आहेत त्यांनी मनं मोठी ठेवली पाहिजे. आम्हाला लोक सांगतात तुझ्या विरुद्ध हे, आता तुम्ही पुण्यात गडकरी गट किती का नाहीच नाहीये. पुण्यातली एक नियुक्ती कधी मी केली नाही, कोणाचं नाव सांगितलं नाही, कधी करायला सांगितलं नाही. माझा अर्थार्थी कवडीचाही संबंध नाही. प्रदेशाध्यक्ष करताना तरी गट होता? बिलकुल नाही. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, 101% सांगतो की जे जे निर्णय मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून घेतला असेल, दिल्लीत देखील अनेक लोकांच्या विरोधात मी निर्णय घेतले, मोठ्या मोठ्या हायएस्ट लोकांच्या मनाच्या विरुद्ध निर्णय घेतले. मी नेहमी बसून एक गोष्ट विचार करायचो की पक्षाच्या हिताचं काय आहे, आणि जे पक्षाच्या हिताचं असेल तो निर्णय मी घेतला. मी लाईक्स डिसलाईक्स पाळल्या नाही, माझा गट नाही आणि मला कोणाच्याही सपोर्टची गरज नाही. व्यक्तिगत स्तरावर तुम्हाला नसेल, पण तुमच्या नावाखाली आम्ही पक्षाच्या इथल्या कार्यकर्त्यांमध्ये बघतो, एका गटाची मंडळी दुसऱ्या गटाच्या कार्यक्रमाला पक्षाचा कार्यक्रम असून सुद्धा फिरकताना दिसत नाहीत. असं बघा, एक तुम्हाला गोष्ट सांगतो, शेवटी परसेप्शन हे असं होत असतं. पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा देशात पार्टीत भांडणं असतील, मला जर योग्य वाटलं तर मी करीन. मला जर वाटलं की हे योग्य आहे तर योग्य केलं. मी जो निर्णय योग्य म्हणून घेतो तो तुम्हाला अयोग्य वाटतो, आणि तुम्ही जो योग्य निर्णय घेता तो यांना अयोग्य वाटतो. त्यामुळे निर्णयाच्या बद्दलची मतभिन्नता असेल, एखादा निर्णय माझाही चुकीचा असू शकतो, पण मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो, 101% सांगतो की माझा या पक्षात गट नाही, मला काही लाईक्स डिसलाईक्स नाही, आणि मला कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या आणि कार्यकर्त्याच्या ताकदीची आणि समर्थनाची कुठल्याही प्रकारची गरज नाही. क्षणभर आपण म्हणजे आता अर्थ ॲरोगन्स म्हणून घेऊ नका, गरज नाही. जे आमचे ते कार्यकर्ते आहेत, प्रश्न असा आहे की जो चांगलं काम करेल त्याला चांगलं फळ मिळेल आणि आपण काम करत राहिलं पाहिजे. पण ज्यावेळी काय असतं, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की पक्षामध्ये पक्ष जेव्हा मोठा होतो आणि निर्णयामध्ये जेव्हा मतभिन्नता असते, तेव्हा मला जे दिसतंय की हे तुम्ही असे दिसता आहात, तर तुम्हाला मी एक अँगलने बघतोय, हे तुम्हाला दुसऱ्या अँगलने बघतात आहेत. आणि ज्यावेळी 2 प्रामाणिक मतामध्ये डिस्टन्स येतं तेव्हा त्यातून विवाद होतात. राजकारण हे ईर्ष्या, मत्सर, अहंकार आणि द्वेष याचं नैसर्गिक स्वरूप आहे. ही प्रक्रिया गतिशील करण्याचा प्रयत्न मी 3 वर्षाच्या काळात केला आणि आम्ही अजूनही करू. आणि कार्यकर्ते आणि सगळे मिळून हा विचारधिष्ठित, सिद्धांतनिष्ठ, देश पहिले, देश, समाज आणि गरीब माणसाकरता मला राजकारणात काम करायचं आहे,
असं म्हणून काम करणारा कार्यकर्ता उभा राहावा, हे आम्हाला मिळालेले संस्कार आहे. आणि त्या विचाराच्या आधारावर भक्कमपणे काम करणारे कार्यकर्ते उभे करणं हे कार्य अनेक वर्ष चालू राहणार आहे. एक छोटंसं वाक्य तुम्हाला सांगतो. दत्तोपंत ठेंगडी असं नेहमी म्हणायचे की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट हिज नेक्स्ट इलेक्शन, ही थिंक्स अप टू 5 years. 5 वर्ष तो विचार करतो. पण जो राष्ट्र निर्माणाचा विचार करतो, सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा विचार करतो, तो सेंचुरी टू सेंचुरी विचार करतो. त्यामुळे राजकीय नेत्यांनी 5 वर्षाचा विचार न करता 40-50 वर्षाचा देशाचा, समाजाचा आणि गरीब माणसाचा विचार करून विकासाचे प्रश्न हातात घेऊन काम करणं आणि ती विजन त्या कार्यकर्त्याला देणं हे कठीण काम आहे. ते देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. काही कमी असतील तर त्या दुरुस्त करू. याच विकासाचं राजकारण करत 4 राज्यांच्या निवडणुका आपल्या हातातनं गेल्या. आज जर आपण देशाचं चित्र पाहिलं, त्याच्यात भारतीय जनता पक्षाचं चित्र पाहिलं तर 543 लोकसभेच्या जागांपैकी पश्चिम बंगाल, केरळ, त्याच्यानंतर तामिळनाडू आणि ओरिसा या मिळून 140 जागा होतात. म्हणजे उरल्या. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला जागा मिळायची आत्ता तरी सुताराम शक्यता नाहीये. म्हणजे उरल्या 400 जागा. 200 जागा मिळाल्याशिवाय 272चा जादुई आकडा तुम्हाला पार करता येणार नाही. म्हणजे 400 पैकी 200 मिळवायच्या म्हणजे काँग्रेसकडून 80 जागा खेचायला हव्यात. कुठून खेचणार? तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो. बघा, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर या 6 राज्यातल्या 68 जागापैकी आम्ही 8 जागा जिंकलो आहे. उत्तर प्रदेशमध्ये आम्हाला 12 जागा मिळाल्या आहेत. मी स्वतःच, कारण सर्वे, स्टॅटिस्टिक्स माझ्याकडे डिव्हिजनच आहे मोठं, सगळं कॉम्प्युटराइज अनालिसिस आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की हे कठीण काम आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मला अनेक वेळा आश्चर्य वाटतं की आम्ही का जिंकलो हे आम्हाला समजत नाही, आणि अनेक वेळा आम्ही का हारलो हे आम्हाला समजत नाही. त्यामुळे जनता केव्हा काय निर्णय देईल काही सांगता येत नाही. लोकसभेच्या वेळी, विधानसभेच्या वेळी कसा निर्णय होतो. त्यामुळे एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट अँड पॉलिटिक्स. आता तुम्हाला सांगतो, आम्हाला कुठल्याही परिस्थितीत 200च्या जवळपास जागा मिळतील अशी राजकीय स्थिती आहे. आणि तुम्हाला बघा, काँग्रेस देखील 117वर एकदा गेली होती नरसिंहरावच्या नंतर. त्यामुळे तुम्ही कधी इमॅजिन केलं होतं का? मी आता 15 तारखेला अमेठीत चाललो आहे. वरुण गांधींनी मोठी रॅली ठरवली आहे. तर मी त्यांना विचारलं की ते सुलतानपूर आणि अमेठीत, तर त्याला म्हटलं वरुण 5-10 हजार लोक रहेंगे? बोले 50 हजार गिनले ना. आता मी विचार करतो की 50 हजार तर मतच मिळाले नव्हते, लोक कुठून येणार? पण आता वातावरण उत्तर प्रदेशचंही बदललं आहे. आणि मला विश्वास आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा होईल तेव्हा निश्चितपणे कर्नाटक असो, आता उत्तराखंडच्या निवडणुका परवा झाल्या, कालच खंडुरी मला भेटले आणि तिथल्या जिल्हा परिषद पंचायतच्या निवडणुका आम्ही जिंकलो. त्याच्यामुळे बरं, हे मार्जिन किती आहे? 1.5-2% आहे हिमाचल आणि उत्तराखंड मधली, ही फार जास्त नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही पुन्हा एकदा लोकसभेत, जर समजा त्रिशंकू अशा स्वरूपाची लोकसभा आली तर भारतीय जनता पक्षा व्यतिरिक्त एखादा मराठी उमेदवार पंतप्रधान म्हणून पुढे येत असेल तर आपण सपोर्ट करणार? जर तरच्या प्रश्नाला उत्तर देणं बरोबर नाही होणार. मुळामध्ये पण निवडणुका, मी प्रधानमंत्री पदाचा उमेदवारांना हात जोडतो. माझं तुम्ही काही नाव घेऊ नका, मला काय व्हायचं नाही. तुमच्या पक्षाबाहेरचा असं म्हटलंय. मुळामध्ये निवडणुका, तुमच्या पक्षाबाहेरचा जर एखादा मराठी उमेदवार आला तर तुम्ही सपोर्ट कराल का? नाव घ्या ना, त्यांना घेऊ द्या. असं आहे, सध्या युपीए सरकार आयसीयू मध्ये आहे. नातेवाईक गोळा झालेले आहेत, सहकारी चिंता करून राहिले आहेत. कोण बरोबर राहणार, कोण जाणार काही सांगता येत नाही. आणि पेशंट किती दिवस जिवंत राहणार की जाणार हे सांगता येत नाही अशा स्थितीत आहे. तर तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा की राजकारणात केव्हा काय होईल हे काही सांगता येत नाही. पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ पॉलिटिकल कंपल्शन, लिमिटेशन्स अँड कॉन्ट्रॅडिक्शन्स. वेगळ्या भाषेत विचार. कोण होईल मला माहिती नाही, कोण होणार आहे मला माहिती नाही, आणि कोण होणार आहे यातलं मी भविष्यवाणी पण करत नाही. जे काही होईल ते मुळात ठरलेल्या 14च्या अलीकडेच होऊन जाईल असं वाटतं का? सध्या मी सगळ्यांचा मित्र आहे. नाही पण मुलायम सिंगजी, मायावतीजी, ममताजी, जयललिता, शरद पवार साहेब आणि सगळ्या नेत्यांशी कमीत कमी मैत्रीचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे आतमध्ये काय सुरू आहे ते मी तुम्हाला सांगणार नाही, आणि तुम्हाला सांगणे तरी योग्य होणार नाही. आतमधलं सांगू नका, पण तुमचा एकूण अंदाज काय की आधी होण्याची शक्यता आहे का?